नागपूरमध्ये भाजपनं तिरंगा रॅली काढली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बावनकुळे यामध्ये सहभागी झाले होते। ऑपरेशन सिंदूरची यशस्वीता माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ही रॅली काढण्यात आली। संपूर्ण देशभरात भाजपकडून तिरंगा रॅली काढली जाते आणि नागपुरात सुद्धा आज तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यामध्ये सहभागी झाले होते। त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। भाजपच्या कार्यकर्त्यांसह नागपूरकर या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। ऑपरेशन दरम्यान जो पराक्रम दाखला शूरकडे तर याच रॅलीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाकिस्तानला ठणकावलंय। सुन ले बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्तान असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। तिरंगा रॅलीमधून त्यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावलेत। एअरबेस बेचिराग केल्यानंतर पाक गुडघ्यावर आलेला आहे असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। भारताची लष्करी ताकद पाकपेक्षा 5 पट अधिक आहे असं सुद्धा देवेंद्र फडणवीस म्हणाले। भारताच्या सेनेने जे शौर्य दाखवलं, अरे पाकिस्तान रोज खोटं बोलत होता, पण न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट सारख्या आंतरराष्ट्रीय पेपरने ज्यावेळेस फोटो छापले आणि पाकिस्तानचे त्या ठिकाणी एअर बेसेस, पाकिस्तानच्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी सोयी या उद्ध्वस्त झालेल्या दाखवल्या, त्यावेळी पाकिस्तानला दाखवायला तोंड उरलं नाही आणि पाकिस्तानच्या लक्षात आलं हिंदुस्थानच आपला बाप आहे, आपण हिंदुस्थानच्या पुढे जाऊ शकत नाही।